ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा भावकीच्या वादामध्ये जमिनीचे वाद जर असतील विषय, तर याच्यामध्ये अनेक वेळा त्या पुरुषांवरती विनयभंगाच्या केसेससाठी प्रयत्न केला जातो आणि आम्हाला ते लगेच समजतंय किंवा लक्षातही येतो म्हणून आम्ही ते पोलिसांच्या माध्यमातून त्याची तपासणी करत असतो. पण बऱ्याच ठिकाणी अशा केसेस होत असतात आणि बऱ्याच ठिकाणी अ, खरं तर जसं राज्य महिला आयोग आहे तसं आता पुरुष आयोग पण काढा. असं बऱ्याच वेळा पुरुष काही भेटायला तक्रार घेऊन आले की सांगतात. कारण की ते म्हणतात की महिलांच्या बाजूने खूप कायदे आहेत, त्यांच्या बाजूने संरक्षण आहेत. पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला देखील त्रास होतो त्यावेळेस आम्ही कुणाकडे दाद मागायची. खरं तर आमच्याकडे राज्य महिला आयोग म्हणून महिलांच्या तक्रारी येतात, त्यांचं काउन्सिलिंग आम्ही करतोच. पण काही पुरुषांच्याही तक्रारी असतील कारण की ते कुटुंबामध्ये संवाद नसतो. मग सासर-माहेर हे नातं असतील, घरातली नाती असतील, तर ह्यांच्यासाठी काउन्सिलिंग करणं हे फार उत्तम उपाय आमच्याकडे असतो आणि काउन्सिलिंग केल्याशिवाय कोणत्याही केसेसला आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी सूचना देत नाहीत. त्याच्यामुळे काउन्सिलिंग करून घेणं आणि त्या कुटुंबात मग ती महिलेची तक्रार असो किंवा पुरुषाची असो, ते एकत्र बसून त्यांचा संवाद करणं, चुकीची काही मनामध्ये धोरणं असतील ती त्या संवादाच्या माध्यमातून नाहीसी करणं आणि एकत्रित संवाद घडवून पुन्हा एकदा ती कुटुंब संस्था उभी करणं हे आमचं काम आहे. त्यासाठी आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो.